जगातल्या जवळजवळ सगळ्या साम्राज्यांनी किल्ले बांधले, पण असे गडकोट बांधणारा एकच राजा झाला। आज आपण पाहणार आहोत त्या गडांचा इतिहास, त्या गडांमागची खरी बुद्धी आणि जगालाही थक्क करणारे तंत्रज्ञान, ज्यात गुप्त पाण्याची टाकी, समुद्रातील भिंत, प्राचीन टेट्रापॉट आणि गडावर असलेले सोजकूप। ही सगळी रहस्य कोणत्या महाराजांच्या डोक्यात जन्माला आले असतील? तर उत्तर आहे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज। किल्ला फक्त ढगांचा ढिगारा नसतो, तर तो असतो सत्तेचा पाया, राजकारणाचा गड आणि युद्धातील ढाल। शिवकालीन बकरी सांगतात शिवरायांकडे जवळजवळ 360 गडकोट होते। इतके जरी गडकोट असले तरी राजांनी स्वतः बांधलेले 28 ते 30 किल्ले असतील, आणि या किल्ल्यांना बारकाईने पाहिले तर अनेक गोष्टी आपल्या डोळ्यात भरतात। त्यात त्यांचे वेगळेपण आणि बांधकामामुळे वाढलेली दुर्गमता हे आपल्याला थक्क करतात। मग तो भोरकटच्या डोंगरावर उभारलेला प्रतापगड असेल, मुरुमदेवावर ठाकलेला राजगड असेल, तर कधी रायरीचा भक्कम रायगड असेल, तर कधी समुद्राच्या लाटांवर गर्वाने उभा सिंधुदुर्गही, कधी इंग्रजांना घाम फोडणारा छोटासा खांदेरी असेल, तर बेलगाम जंजिऱ्याला छातीवर व्यसन घालणारा पद्मदुर्ग। हे सगळे होते शिवबुद्धीचे अद्वितीय नमुने। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या गडांचे नेमकं वैशिष्ट्य काय? तर पहा, एकही गडाचा मुख्य दरवाजा समोर नाही, तो नेहमीच लपलेला, दोन्ही बाजू 2 अष्टकोनी बुरुज, जणू रक्षकच। आणि महत्त्वाचे म्हणजे मुख्य दरवाजाच्या वाटाही खूप नाही, फक्त एकच असणार, आणि ती दरवाजाकडे येताना कायम उजव्या हाताला तटबंदी घेऊनच। त्यात वाटाही खूप अरुंद। असे का बरं असेल? तर राजांच्या डोक्यात कायम किल्ल्याची दुर्गमता आणि त्यायोगे येणारी अजिंक्यता असायची। एकाच वेळी शत्रू सैन्यातली मोठ्यातली मोठी झुंड यायला नको म्हणून। त्यातच शत्रू आलास तर येणाऱ्या शत्रूच्या उजव्या हाताला तटबंदी असायच्या। का? तर तटबंदीच्या जंग्यांमधून आपल्या सैन्याने फेकलेले भाले, चाकू, सुरे, दगड थेट शत्रूवर प्रहार करणारे असावेत, कारण त्यावेळी शत्रूच्या डाव्या हाताला ढाल आणि उजव्या हातात तलवार असणार, आणि तटबंदीमधून फेकलेला मारा शत्रूला ढालीवर घेता येऊ नये म्हणून। ही तर आहे शिवबुद्धी। तरी तेथून पुढे वाचून शत्रू मुख्य दरवाजाकडे गेलास तर तेथेही पायऱ्या कधी एकसारख्या नसणार, त्याही कमी जास्त उंचीच्या, कमी जास्त रुंदीच्या असणार, कारण आलाच शत्रू पडत तर त्याचा अंदाज चुकून तो पडणार, किंवा खाली बघून पळाला तर बुर्जावरून रक्षकाचे सावश ठरणार। त्याहून पुढचे बघा, सरळ सरळ हत्ती दरवाजावर भिडू नये म्हणून मुख्य दरवाजाच्या वाटाई चिंचोड्या आणि वक्राकार, त्यामुळे हत्तीला सरळ सरळ परत येऊन दरवाजाला धडक देणे महाकठीणच। राजांनी कुठल्याही गिरिदुर्गाचा मुख्य दरवाजा एकदम टोकार केला नाही, तो सर्वसाधारणपणे एकूण उंचीच्या 7 ते 70% आहे, कारण शत्रू सैन्यावर शेवटच्या टप्प्यातही मारा करता यासाठी। इतिहासकार निनादजी बेडेकर सांगायचे, रायगडाच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूस पाण्याची कृत्रिम टाकी आहे। शत्रू जर मुख्य दरवाजात चुकून आला तर वरची टाकी सुरुंग लावून फोडायची। त्या पाण्याच्या लोंढ्याने शत्रू सैन्याची पोळताभुई होणार। कृत्रिम पाणी साठाच्या ससरासारखा प्रयोग, दुर्गाची दुर्गमता आणि त्याची जाण हेच राजांचे वेगळेपण। पुढचे म्हणजे राजांनी कुठल्याच किल्ल्यावर सेंटर लाईन वॉटर सिस्टीम केली नाही। एकाच ठिकाणाहून सगळ्या गडावर पाणी पोहोचवायचे ही कल्पना त्यांना मान्य नव्हती, कारण यातही राजांची दूरदृष्टी होती। तोफांचा आवाज, स्फोटांचा दणका, भूकंप आणि शत्रूचा हल्ला या सगळ्यांच्या झऱ्यांवर परिणाम होतो, म्हणून राजांनी गडावर अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या खोदल्या, त्याही प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक उंचीवर। का? तर एकाच झऱ्यावर अवलंबून राहिलो तर शत्रूचा एक तोफ गाडा पुरेसा, पण राजांनी ती चूक कधीच केली नाही। ते म्हणायचे, पाणी म्हणजे प्राण, आणि प्राण कधीच एका ठिकाणी ठेवायचे नसतो, म्हणून प्रत्येक गडावर 3 ते 4 स्थानावर पाण्याच्या टाक्या असत। एक सुकली तरी उरलेले साठे टिकतील ही केवळ राजांची बांधकामाची कल्पना नव्हती, तर ती होती स्वराज्याची शाश्वत पाण्याची योजना। हे झालं गिरिदुर्गाचं, पण आता एका राजांनी बांधलेल्या जलदुर्गाची कहाणी। राजांनी सर्वप्रथम ओळखलं मुंबईचं महत्त्व आणि आरमारचं सामर्थ्य। त्यावेळी मुंबई इंग्रजांच्या ताब्यात होती। जंजिराच्या सिद्धी हा स्वराज्यात कुरघोडी करून थेट इंग्रजांच्या बिलात म्हणजेच मुंबईत लपून बसायचा। त्यांना शह देण्यासाठी राजांनी मुंबईजवळ शत्रूच्या नजरेत काळासारखा आणि शहाण्यांच्या नजरेत चमत्कारासारखा खांदेरी किल्ला उभा केला। खांदेरी किल्ला उभारताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले, तरी पाण्यात, वादळात, शत्रूच्या लढाईत, लाटांच्या गर्दनेत बांधकाम सुरू होते। राजांनी खांदेरीच्या तटबंदीच्या बाजूने दूरपर्यंत वेगवेगळ्या आकाराचे दगड टाकले। ते दगडही लाटांच्या दिशेने तिरपे बसवले गेले, कारण जलदुर्गाच्या तटबंदीचा मुख्य शत्रू पाण्याच्या लाटा असतात, म्हणून टाकलेल्या दगडांमुळे लाटांची तीव्रता कमी झाली। ही कल्पना त्यावेळी कुठेही नव्हती। पुढे मुंबईचे टोपीकर गव्हर्नर जेलार्ड अजियर्स याने मुंबईला आकार दिला। त्याने बऱ्याचदा खांदेरी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु बिचारा खांदेरी घेऊच शकला नाही। त्याने मात्र एक पत्र कंपनीला पाठवले, ते आजही इतिहास जिवंत करते। त्यात तो लिहितो की द फोर्ट ऑफ हेनरी म्हणजे खांदेरी इन लँड ऑफ छत्रपती शिवाजी महाराज विल बी अ डॅगर पॉइंट ॲट द हर्ट ऑफ बॉम्बे। खांदेरी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला म्हणजे बॉम्बेच्या हृदयात खुपसवलेली तलवार आहे। यावरून राजांचे समुद्र तंत्राचे मोल करते। नंतर काळानुसार दगडांच्या आकारात बदल करून वापरले जाऊ लागले, अन जगभर दगड टाकण्याची पद्धतच पडली, ज्याला पुढे नाव दिले गेले टेट्रापॉड। आज जगभरात समुद्राच्या लाटांपासून संरक्षणासाठी असे टेट्रापॉड वापरले जातात।
आता पुढचा जलदुर्ग बघूयात. अलिबाग जवळील कुलाबाच्या जलदुर्गाच्या बांधकामात राजांनी सिमेंटिंग मटेरियल वापरलेच नाही, म्हणजे चुना व शिशे नाही. तरी हा दुर्ग आज पण ताटपणे उभा आहे. दगडांमधील फटींमुळे लाटांची तीव्रता कमी होते. काहींना वाटेल राजांना सिमेंटिंग मटेरियल याचे ज्ञान नसावे, पण तसं नाही बरं. त्या अगोदर बांधलेला पद्मदुर्ग बघा. तेथील तटबंदीचे दगड लाटांच्या तडाख्याने झिजले आहेत, मात्र दगडांमधील सिमेंटिंग मटेरियलवर लाटांचा किंचितही परिणाम होता आज पण किल्ला भक्कमपणाची साक्ष देत आहे. दगडापेक्षाही कठीण चुना, तोही त्या काळात. आता पुढचा बघूयात विजयदुर्ग, ज्याला राजांनी विजय संवत्सरात जिंकून घेतला म्हणून त्याचे नाव विजयदुर्ग. आणि तो फक्त नावाने नाही तर प्रत्यक्षही अजिंक्य ठरला. पुढे काळ सरकला, महाराज गेले, पण त्यांचा आरमाराचा वारसा पुढे नेला मराठी आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी. पुढे पेशवाईत असताना इंग्रजीच्या विरोधात त्यांनी किल्ला लढवला. इंग्रजांनी एका अमावस्येच्या रात्री 3 जहाजांवरून किल्ल्यावर हल्ला करायचा बेत आखला आणि ते हल्ला करण्यासाठी निघाले विजयदुर्गाकडे. बघता बघता ते दुर्गाच्या जवळ जाऊ लागले, पण ते जवळ जाताच त्यांचे एक जहाज फुटले. दुसरे आक्रमण होताच तेही फुटले आणि बुडाले. इंग्रजांनी घाबरून युद्धाचा नाद सोडला. याचे कारण मात्र गुलदस्त्यात राहिले. आता संशोधन करता लक्षात आले ते कल्पनातीत होतं, कारण विजयदुर्गाच्या त्या बाजूला पाण्याखाली अर्धा किलोमीटर लांबीची 3 किलोमीटर रुंदीची तटबंदी आहे, ज्यावर इंग्रजांची जहाज फुटली. मग ती बांधली तरी कोणी व कधी? अभ्यासकांच्या मते 17व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे छत्रपतींच्या काळात ती बांधली गेली असावी. आणि असे असेल तर पाण्याखाली तटबंदी बांधण्याचे तंत्र राजांनी कसे विकसित केले असेल हे विचार करून मन थक्क होते. पण त्याहून पुढचे म्हणजे या गुप्त तटबंदीचा उल्लेख इतका गुप्त कसा? आणखीन एक गोष्ट शिवनिर्मित गडांमध्ये आहे. राजगड, रायगड, प्रतापगड इत्यादी गडांवर शिवनिर्मित सोचकूप आढळतात. सोचकूप अत्यंत नियोजनबद्ध, गडाच्या कडेला वाऱ्याच्या दिशेने सुरक्षित व स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य ठिकाणी बांधलेले आढळतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतर साम्राज्याप्रमाणे फक्त शाही लोकांसाठी नाही तर गडावरील सर्वांसाठी वापरता येईल अशी संस्कृत निर्माण केली गेली होती. हीच गोष्ट राजांना जाणता राजा आणि आधुनिकही बनवते. म्हणून आजही इतिहास सांगतो, राजे गेले नाहीत, ते आजही जिवंत आहेत. प्रत्येक किल्ल्यात, प्रत्येक पायरीत, प्रत्येक भगव्या झेंड्यात त्यांची गड उभी आहेत, तेवढ्याच अभिमानाने आणि तेवढ्याच अजिंक्यतेने. कारण छत्रपती शिवाजी महाराज एका युगाचे नव्हते तर ते आहेत सर्व युगांचे राजा. आणि म्हणूनच शतक बदलली, काळ लोटला, पण एक वाक्य कायम दुमदुमत राहणार: जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. जर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अभिमान वाटला असेल तर या शिवबुद्धीचा संदेश सगळीकडे पोहोचवा. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया मांडायला मात्र विसरू नका. जय शिवराय.